नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. अबीर हा ओवीच्या हाताला धरत असतो आणि ओढत ओढतच तिला म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता चल चल म्हणतो ना मी तुला, चल इथे थांबायचं नाहीये. तेव्हा तो गाडीमध्ये बसलेला विठुरायाचा रूप घेऊन आलेला माणूस म्हणत असतो, अरे अबीर बाबा, असं काय करतोयस? हे बघा, इथून तुम्हाला पंढरपूरला जायचंय. पंढरपूर मात्र फार जास्त दूर आहे. तुम्ही एवढ्या लवकर पंढरपूरला कसं काय जाणार? हे बघा, मी काय म्हणतो, आता ही सगळी जंगलाची वाट आहे. तुमचे पाय दुखतील, तुम्हाला सर्व गोष्टींचा त्रास होईल. त्यामुळे इथे तुम्ही माझी मदत घ्या आणि माझ्यासोबतच तुम्ही पंढरपूरला चला. मी म्हणतो, माझ्या सोबत तुम्ही आलात ना तर तुमचा प्रवास अगदीच चांगला होईल. अबीर म्हणत असतो, नाही मी अजिबातच तुमच्यासोबत पंढरपूरला वगैरे येणार नाही. ओवी, अजिबातच ह्यांचं काहीच ऐकायचं नाही, समजलं? काही जरी झालं तरी सुद्धा ह्यांच्यासोबत पंढरपूरला जायचं नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला कसं माहिती म्हणतो मी की आम्ही दोघेही जण पंढरपूरला जाणार आहोत म्हणून? हे बघ ओवी, ही अशी माणसं ना खूप विचित्र असतात. तुला सांगतो, हे बघ, हे आपल्याला गोड गोड बोलून आमिष दाखवतील आणि त्यानंतर आपल्याला इथून गायब करतील. हे बघ, असलं काही करायचं नाही. गप गुमानं चल माझ्याबरोबर. ओवी आणि इथे अबीर हे दोघेही जण घरातून गायब झालेले असतात. त्यामुळे मात्र इथे आता सावली देवाकडे प्रार्थना करत असते, म्हणत असते, एवढी वर्ष एवढी दिवस मी माझ्या दोन्ही मुलांना इथे सर्वांपासून लपून ठेवलं, पण हे परमेश्वरा, असं काही करू नकोस. माझ्या मुलांना ताबडतोब माझ्याकडे घेऊन ये, असं काहीही करू नकोस, असं ती बोलू लागते आणि देवाला साकडं घालत असते, प्रार्थना करत असते. दुसरीकडे आपण पाहतो, आता अमृता तिला समजावण्याचं काम करते, पण ती मात्र काही केल्या समजतच नसते. तेवढ्यातच आता जगन्नाथ तिथे आलेले असतात. मग जगन्नाथ तिथे आल्याबरोबर सावली अशी म्हणून हाक देतात. मग सावली अशी म्हणून हाक दिल्याबरोबर आपण पाहतो, आता लगेचच इथे सावली धावतच जगन्नाथकडे जात असते. मग धावतच जगन्नाथकडे गेल्यानंतर इथे मात्र ती बाबा बाबा करून ओरडत असते, आवाज देत असते. तेव्हा जगन्नाथ म्हणत असतात, हे बघ, काळजी करू नकोस, काही होणार नाही, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, सगळं काही ठीक होणार आहे. तुझा हा बाबा आलाय ना, आता तुला रडायचं आणि काळजी करायची काहीच गरज नाही, समजलं? हे बघ, तू तुझ्या तब्येतीकडं आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दे. मी आलेलो आहे ना, त्यामुळे मी तुला काही होऊ देणार नाही, असं स्पष्टपणे आता इकडे ते बोलत असतात. पण बाबा, अबीर आणि ओवी हे दोघेही जण घरामध्ये नाही आहेत. ते दोघेही जण कुठे गेले असतील बाबा? काय झालं असेल? तेव्हा जगन्नाथ म्हणत असतात, तुला सांगितलं ना काळजी करू नकोस म्हणून, सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून. हे बघा, मला ना ह्या घरातल्या त्या मुलांचा दोघांच्याही पत्रिका आणि त्याचबरोबर ह्या घरातलं पंचांग आणून द्या. दुसरीकडे अबीर ओवीला हाताला धरूनच निघालेला असतो. ओवी म्हणत असते, अरे असं काय करतोयस अबीर? हे बघ, मला तर त्यांच्याकडे पाहून ते चांगली व्यक्ती वाटले, तुला असं का वाटतंय? हे बघ, ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करणं अजिबातच योग्य नाहीये. तू माझं एकदा ऐकून तरी घे. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, नाही, अजिबातच ओवी ऐकायचं नाही. मला एक गोष्ट सांग, हे लोक अचानकच इथे कसे आले आणि अचानकच इथे येऊन त्यांना मात्र इथे ही गाडी कशी काय सुरू झाली, सांग बरं जरा. तेव्हा ओवी म्हणत असते, अरे अबीर, असं काय करायला लागलायस? हे बघ, त्यांच्याकडे बघून असं वाटतंय का? आणि तसंही आपल्याला पंढरपूरला जायचंय. मग मला सांग, जर पंढरपूरला जायचंय म्हटल्यावर आपण त्यांची मदत घ्यावी असं मला वाटतंय. तेव्हा अबीर म्हणत असतो, नाही नाही, काही गरज नाहीये. तेवढ्यातच आता पुन्हा गाडीतला माणूस आणि गाडी हे दोघेही जण पाठीमागून पुढे आलेले असतात. मग हे दोघेही जण पाठीमागून पुढे आल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच ओवी म्हणत असते, मी काय म्हणते ऐकून तरी घे ना. हे बघ, असं नको करायला, काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट इथे केली पाहिजे. हे बघ, आपण ना इथे त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे आणि त्यांच्याबरोबर घेऊनच गेल्यानंतरच ह्या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग हे सगळं काही झाल्यानंतर आता आपण पाहतो इकडे तो तिला जायचं नाही म्हणत असतो, तर इथे मात्र ओवी म्हणत असते, नाही, आपल्याला मात्र त्यांच्यासोबतच जायचं आहे. तू असं का म्हणतोस तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे तू बोलत असतो. तर आता मात्र इथे त्या गाडीमध्ये ओवी बसत असते आणि अबीर म्हणत असतो, असं काय करतेस ओवी? हे बघ, असल्या गोष्टी नाही करायच्या, तू माझं जरा तरी ऐकून घे. का अशी वागतेस? अगं, तो इकडे कोण माणूस आहे, काय आहे, आपल्याला काहीच माहिती नाहीये.
आणि आपण अशा पद्धतीने त्याच्याबरोबर नको जायला. मात्र इथे वाघाचा ओरडण्याचा आवाज येतो आणि वाघाच्या ओरडण्याचा आवाज आल्याबरोबर इथे ओवी घाबरते आणि लगेचच आता ती त्या गाडीमध्ये जाऊन बसते. मग आता ती गाडीमध्ये जाऊन बसल्याबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अबीर सुद्धा त्या आवाजाने घाबरतो आणि गाडीमध्ये जाऊन बसतो. दुसरीकडे जगन्नाथ राजकुमारला आवाज देत असतो. मग आता तिलोत्तमा धावतच येते आणि म्हणत असते, काय चाललंय तुझं आणि तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली? त्याचबरोबर माझ्याच घरामध्ये येऊन इथे अशा पद्धतीने आवाज चढवण्याची तुझी हिंमत कशी झाली? बोल जगन्नाथ, तुझं काय चाललेलं आहे? असं म्हटल्याबरोबर आता मात्र इकडे जगन्नाथ म्हणत असतो, हे सगळं मी तुझ्याशी बोलत नाहीये, कारण तुझा राजकुमार कुठे आहे हे मला सांग. आता मुलं गायब झालेली आहेत, तर मुलं गायब होण्यामागे फक्त आणि फक्त इथे राजकुमारचाच हात आहे, ही मात्र महत्त्वाची गोष्ट आहे. त्याला आत्ताच्या आत्ता बोलव, कारण इथे जेव्हा माझी सावली घराबाहेर पडली होती त्यावेळेला मी स्पष्टपणे सांगितलं होतं की जेव्हा सावलीचं मूळ हे जगात येईल तेच तुझ्या विनाशाचं कारण ठरेल, हे मी त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं. मग आत्ताच्या आत्ता इथे त्याला बोलव. तेव्हा मोनिका तिथे येते. मोनिका म्हणत असते, हो राजकुमारजी, मी तुम्हाला हो खरंच जगन्नाथजी, मी तुम्हाला अगदी खरं सांगते. राजकुमार हा मुलांना शोधायला गेला आहे. तो बहुतेक ना इथे बस स्टँड, रेल्वे स्टेशन ह्या सगळ्या ठिकाणी शोधायला गेला आहे. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते, जगन्नाथ, तुझी हिंमत कशी झाली इथे अशा पद्धतीने येऊन माझ्या पोराबद्दल एवढं सगळं काही बोलण्याची? जर आबिर आणि ओवीला काही झालं तर मी मात्र अजिबातच कोणालाही माफ करणार नाही किंवा सोडणार सुद्धा नाही, हे मात्र इकडे तुम्ही नीट ध्यानात ठेवायचं, समजलं? असं सुद्धा आता इकडे जगन्नाथ तिलोत्तमाला बोलत असतो. तेव्हा मोनिका घाबरलेली असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, हा जो काही इथे आता अबीर आहे, तो आबिर मात्र इकडे प्रश्न विचारून विचारून हैराण झालेला असतो आणि हैराण झाल्यानंतर आता मात्र तो इकडे एक प्रश्न विचारत असतो पुन्हा. पण मला एक गोष्ट अजूनही समजत नाही, तुम्हाला इथे कसं काय समजलं आणि तुम्हाला अजून ती जी काही गाडी आहे ती गाडी मात्र कशी काय सुरू झाली? कारण ती गाडी तर अगोदरच इथे सुरू झाली होत नव्हती आणि त्यानंतर तुम्हाला मात्र अचानकच ती गाडी कशी काय सुरू झाली, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हा मात्र आता इकडे हा माणूस म्हणत असतो, मी कोण आहे? मी तर इकडे विठू आहे. बरं, मला एक गोष्ट सांगा, तुमचं नाव काय आहे? तेव्हा मात्र इथे तो म्हणत असतो, मला तर एक नाव असेल तर मी सांगेल ना, मला खूप सारे नावं आहेत, पण मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला कुठे जायचं आहे? असं म्हटल्याबरोबर आता ओवी पंढरपूरला जायचं आहे असं सांगणार असते, पण तेवढ्यातच आता इकडे मात्र आबिर तिचं तोंड बंद करतो आणि म्हणत असतो की नाही, आम्हाला इकडे सोलापूरला जायचं आहे, असं तो मुद्दामून बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो आता इकडे ह्या विठूला सगळं काही समजलेलं असतं आणि सगळ्या गोष्टी समजल्यानंतर आता मुद्दामच ते विठूची शाळा घेऊ लागतात. पण मला कसं, माझे मित्र मला आब्या म्हणतात, तर इथे मात्र मला इथे नाव आहे अबीर, तसं तुमचं काहीतरी नाव असेल ना? तेव्हा ते म्हणत असतात, माझं नाव विठोबा आहे. दुसरीकडे जगन्नाथ आता सगळ्यांना फोन करत असतात आणि आबिर आणि त्याचबरोबर ओवीबद्दल सगळीकडे चौकशी करू लागलेले असतात. मग आबिर आणि ओवीबद्दल सगळीकडे चौकशी केल्यानंतर तिथे व्यंकटेशसुद्धा येतात. मग व्यंकटेश आल्यानंतर, मी सगळ्यांना व्यवस्थित कामाला लावलं आहे, तुम्हा सगळ्यांना काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा ते बोलत असतात. पण आता मात्र इकडे मुलांच्या खोलीमध्ये काही आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे शोधायच्या असतात. मग इकडे जगन्नाथ म्हणत असतात, हे बघ अमृता, काही जरी झालं तरी मुलांच्या खोलीमध्ये काहीतरी क्लू हा नक्कीच मिळेल, याची मला पूर्ण खात्री आहे. तू एक काम कर, मुलांच्या खोलीमध्ये जा आणि त्यानंतर काहीतरी भेटतंय का ते शोध. मग आता बबलू म्हणत असतो, पण काय सापडणार आहे आणि त्याने काय होणार आहे? मग आता अमृता म्हणत असते, ठीक आहे जगन्नाथजी. तेव्हा मात्र इकडे त्यांच्या पत्रिका पाहिल्यानंतर जगन्नाथ म्हणत असतात, इकडे दक्षिणेच्या साईडला मुलं गेलेली आहेत, असं जगन्नाथाने सांगितलेलं असतं. मग आता बबलू म्हणत असतो, दक्षिणेच्या साईडला आता कसं शोधायचं, काय करायचं, ह्या गोष्टी मात्र अजिबातच समजत नाहीत, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो.
मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे तो म्हणत असतो काही करून शोधावं तर लागणारच आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो पुन्हा पुन्हा हा अबीर जो आहे तो ह्यांच्यावर संशय घेत असतो. तर ओवी मात्र आता इकडे शांतपणे झोपलेली असते. जेव्हा ओवी शांतपणे झोपते त्यावेळेला मात्र इकडे विठुराया म्हणत असतो, अहो अबीरराव तुम्ही काय करताय? अहो तुम्ही सुद्धा इथे शांतपणे झोपा की, कशाला उगाचच एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करताय? तेव्हा तो म्हणत असतो, नाही अजिबातच नाही, मला मात्र कसलीच झोप येत नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि तेव्हा इथे अहो डोळ्यामध्ये एवढी झोप आहे तुमच्या, मग डोळ्यामध्ये एवढी झोप आहे तर तुम्ही का बरं झोपत नाही आहेत? काही प्रॉब्लेम काय आहे तुमचा? तेव्हा अबीर म्हणत असतो, नाही मला नाही झोपायचंय, उगाचच तुम्ही आम्हाला फसवून कुठे घेऊन गेलात तर मग काय करायचं? त्यामुळे मी अजिबातच झोपणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र इथे आता हे म्हणत असतात, अरे नका तुम्ही काळजी करू, होईल सगळं काही व्यवस्थित आणि तुम्ही सुद्धा इथे सुखरूप तुमच्या ठिकाणावर जाऊन पोहोचाल, तुम्हाला मी इथे शब्द देतो, असं इकडे तो बोलत असतो. अहो पण ते सगळं ठीक आहे, पण इथे तुम्हाला मला अजूनही प्रश्न पडलेलाच आहे. अहो अबीर माऊली, तुम्हाला प्रश्न पडणार नाही असं कधी होईल का? तुम्हाला तर प्रश्न हे पडायलाच हवेत, कशा नाही पडणार प्रश्न, असं सुद्धा आता इकडे तो मुद्दामच बोलत असतो. दुसरीकडे आपण पाहतो आता अबीर म्हणत असतो, त्याचं काय ना, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? इथे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझं तर नाव अबीर आहे, पण माझं नाव अबीर असल्या कारणाने ना इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे माझी आई मला अबीर अशाच नावाने हाक मारते. माझ्या आईचा माझ्यावर प्रचंड जीव आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे आता पुढच्या प्रवासाला सुरुवात होणार असते, पण तेवढ्यातच गाडीतलं पेट्रोल संपलेलं असतं. मग गाडीतलं पेट्रोल संपल्यानंतर इथे मात्र आता अबीर म्हणत असतो, काय हो मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला तर सगळ्याच गोष्टी माहिती आहेत ना, तुम्हाला तर सगळ्याच गोष्टी समजतात ना, मग गाडीतलं पेट्रोल कसं नाही तुम्ही भरू शकत? तेव्हा तो म्हणत असतो, अजिबातच नाही, मला गाडीतलं पेट्रोल हे भरता येणारच नाही आहे आणि ते कसं शक्य आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे दुसऱ्या बाजूला मात्र आता एक गोष्ट झालेली असते, ती म्हणजे की आता अमृता आणि त्याचबरोबर बबलू हे दोघी जण आता इकडे हे सगळं काही शोधायला आलेले असतात. आणि तेव्हा शोधत असताना आता आपल्याला असं पाहायला मिळतंय की इकडे ह्यांच्या खोलीमध्ये इथे काहीही नाही आणि यांच्या खोलीमध्ये इथे काहीही नसल्या कारणाने आता ह्यांना खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो. अमृता म्हणत असते, काय करायचं काहीच कळत नाही आहे मला, कारण आता ह्या मुलांनी इकडे काय आणि कशा पद्धतीने इकडे केलं असेल ते सुद्धा मला मात्र काहीही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. पण मुलांनी काय केलं असेल तेवढ्यातच अमृताचं लक्ष त्या मूर्तीकडे जातं. मूर्ती ड्रावर उघडून पाहते पण विठ्ठलाची मूर्ती नसते. तेव्हा ही गोष्ट जगन्नाथला सांगावं असं तिच्या मनामध्ये येतं आणि त्यानंतर लागली जगन्नाथकडे निघालेली असते. मग आता जगन्नाथांना ती म्हणत असते, विठ्ठलाची मूर्ती त्या ड्रावरमध्ये नाही आहे. मग जगन्नाथ म्हणत असतात, मी तुम्हाला अगदी 100% खात्रीने सांगतो की इथे विठ्ठलाची जी मूर्ती आहे ना, ती मूर्ती घेऊन मुलं पंढरपूरच्या दिशेने गेले आहेत. अहो बाबा, ती मुलं किती छोटी आहेत आणि ती मुलं इथे छोटी असल्या कारणाने आता कशा पद्धतीने ती तिथपर्यंत जातील ह्या गोष्टी कसं काय होऊ शकतात, असं सुद्धा आता इकडे सावली बोलत असते. मग आता मात्र इकडे जगन्नाथ म्हणत असतात, शक्यता नाकारता येत नाही साऊ, हे बघ ते सारंगसाठी काहीही करू शकतात, तेव्हा मला मात्र तिकडे शोधायला गेलं पाहिजे, असं जगन्नाथ म्हणत असतात. तेव्हा सावली म्हणत असते, मी सुद्धा तुमच्यासोबत येते. मग इथे जगन्नाथ म्हणत असतात, तू तिकडे कशी काय येऊ शकतेस, मला तेच काही कळत नाही, तू वेडी आहेस का? हे बघ असल्या गोष्टी करून अशा पद्धतीने हे सगळं नाही करायचं आहे, लक्षात येतंय का तुझ्या? हे बघ तुला इथे सारंगची काळजी घ्यायची आणि सारंगसोबत राहायचं आहे आणि सारंगसोबत राहिल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होणार आहे, ही गोष्ट मात्र तुला थोडी तरी समजून घ्यायला हवी, असं सुद्धा ते बोलत असतात. आता दुसरीकडे गाडीतलं पेट्रोल संपलेलं असतं, उशीर झालेला असतो, त्यामुळे आता हा विठ्ठल जो बनून आलेला माणूस आहे
तो मुलांना एका गणपतीच्या देवळामध्ये घेऊन गेलेला असतो. गणपती बाप्पा मोरया म्हणतच आता मुलांना सेफ ठिकाणी तो माणूस घेऊन जातो. तिथेच बाजूला 2 चटया असतात. त्या चटया तो घेऊन येतो आणि अबीर आणि सोबतच ओवी ह्या दोघांना सुद्धा आता इकडे तो त्या चटया टाकत असतो आणि चटयावर आता इकडे झोपायला सुद्धा लावत असतो. मग आता इकडे चटयावर झोपायला लावल्यानंतर आता लगेचच इकडे मुलांना प्रचंड आनंद हा झालेला असतो आणि मुलांना प्रचंड आनंद झाल्यानंतर आता मात्र अबीर म्हणत असतो, मला तर अजून काही काही प्रश्न पडलेलेच असतात बाबा, माझ्या काही मला प्रश्नांची उत्तरही भेटत नाही, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. मग आता तो माणूस लगेचच ह्यांच्यासाठी खाऊ घेऊन येतो. ओवी म्हणत असते, पण आमचा तर उपवास आहे. मग आता इकडे ते त्यांच्या हातामध्ये असलेले पेरू जे आहेत ते पेरू काढतात आणि म्हणत असतात की इथे उपवासासाठी हे फळ तर चालू शकतं ओवी माऊली, घ्या. मग आता लगेचच इकडे ते फळ त्यांना देतात. अबीर म्हणत असतो, पण मला अजूनही एक प्रश्न पडलाय. तेव्हा तो माणूस म्हणत असतो, अबीर माऊली, तुम्हाला प्रश्न पडणार नाही असं कुठं होणार आहे का? अजिबातच नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रश्न पडण्यासारख्याच आहेत, त्यामुळे काळजी वगैरे करण्याची अजिबातच गरज नाहीये. तेव्हा अबीर म्हणत असतो, ते विठुरायाला सुद्धा जमलं नाही माझे प्रश्न बंद करणं, ते तुम्हाला कुठे काय जमणार आहे? असं म्हटल्याबरोबर आता इकडे हा माणूस आणि त्याचबरोबर अबीर ओवी हे दोघेही जण हसू लागलेले असतात. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा अबी आणि ओवीचा हा पंढरपूरचा विठू माऊलीचा प्रवास आणि सोबतच सारंगला ठीक करण्याचा प्रवास. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.